नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल वगैरे झाले होते, पेमेंटला आलेले आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी काय केलं आहे, पेमेंटही केलेलं आहे. काही शेतकरी पेमेंट करणं बाकी असतील तर त्यांनी पेमेंट करून घ्या. आणि ज्यांनी पेमेंट वगैरे केलं आहे त्यांचे परत अप्रूव्हल फॉर्म होऊन कंपनी सिलेक्शन करण्यासाठी त्यांना ऑप्शन आलेले आहेत. मग ज्यांना कंपनीचं सिलेक्शन करायचं आहे आणि चांगल्यापैकी कंपनी काय निवड करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपल्या लॉग इनमध्ये चेक करायचं आहे, पाहायचं आहे कंपन्या कोणत्या आलेल्या आहेत, काय आहेत, आपल्याला कोणती कंपनी हवी आहे. आणि जी कंपनी आपल्याला हवी आहे ती कंपनीची काय करायची आहे, निवड करायची आहे. कारण लवकरात लवकर कंपनीचं सिलेक्शन करून घ्या. कारण परत कंपन्या हे जे कोठा आहे ना, तो मर्यादित कोठा असतो आणि मर्यादित कोठा काय होतो, परत संपल्यानंतर परत आपल्याला चांगल्या कंपनीची काय करावं लागणार आहे, टाईम लागणार आहे येण्यासाठी कोठा. आता सध्या काय झालेलं आहे, कोठा अवेलेबल झालेला आहे, आलेला आहे. मग जे शेतकरी अद्याप कंपनी निवड करणं बाकी असतील आणि ज्यांना कंपनी निवडायची असेल त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ लवकरात लवकर आपला MK जो नंबर आहे तो काय करायचा आहे, चेक करायचा आहे, पाहायचा आहे टाकून. त्यामध्ये कोणते ऑप्शन आले आहेत, कोणत्या नवीन कंपन्या ॲड झाल्या आहेत, आपल्याला कोणती कंपनी हवी आहे, ह्या सर्व काय करायचं आहे, चेक करायचं आहे, पाहायचं आहे आणि आपल्याला जी योग्य वाटते ती कंपनीची निवड करायची आहे. कारण बरेच दिवस पाठीमागं काय झाले होते, पेंटिंगमध्ये राहिले होते. काही शेतकऱ्यांचं पेमेंट करणं बाकी होतं, काहींनी पेमेंट केलेत पण फॉर्मच अप्रूव्हल झाले नव्हते. पण आता सर्व शेतकऱ्याचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, ज्यांनी पेमेंट केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचे. आणि पेमेंट करून मग कंपनी निवड करण्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना ऑप्शन दिलेले आहेत. मग त्यांनी तात्काळ लवकरात लवकर काय करायचं आहे, पेमेंट करून घ्यायचं आहे. काही शेतकऱ्यांनी काय केलं आहे, पेमेंट केलेलं आहे पण परत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, लँड रेकॉर्ड म्हणजे शेतीचा पुरावा म्हणजे 7/12 काय करत आहे, मागत आहे. मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, परत ते आपला MK ID टाकून चेक करून पाहायचं आहे, आपलं काही आहे का त्रुटी वगैरे आलेली आहे का फॉर्मची. आणि जर आलेली असली तर ती त्रुटी काय करायची आहे, भरून काढायची आहे. परत त्यात 7/12 अपलोड करून घ्यायचा आहे. परत आपला फॉर्म काय होणार आहे, अप्रूव्हलला जाईल. त्यानंतर परत अप्रूव्हल येईल आणि अप्रूव्हल आल्यानंतर परत आपल्याला कंपनी सिलेक्ट करायचं काय होणार आहे, ऑप्शन येणार आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, वेट करायचं आहे, थांबायचं आहे. जोपर्यंत आपल्याला कंपनी निवडायचा ऑप्शन येत नाही तोपर्यंत. त्यामुळं मग जे सध्या ज्या शेतकऱ्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले आहेत, अशाने लवकरात लवकर काय करा, निवड करून घ्या. कारण बरेच दिवस झाले शेतकऱ्यांनी पेमेंट वगैरे केलेले आहेत आणि काहींनी फॉर्म वगैरे नवीन भरलेले आहेत आणि पेमेंट करायलाही त्यांना काय झालेलं आहे, तर ऑप्शन आलेले आहेत. ते शेतकऱ्यांनी हे आपले पेमेंट काय करायचे आहे, भरून घ्यायचे आहे. तर हे स्वतःच्या सर्व ज्या शेतकऱ्यांनी काय केलेले आहे, फॉर्म भरलेले आहेत अशाने शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपला MK नंबर टाकून पाहायचं आहे, चेक करायचं आहे लॉग इन करून. आणि मग तिथं जे ऑप्शनना दिसतील आपल्याला काय रिजन येतं आहे, काय नाही, ते काय करायचं आहे, चेक करायचं आहे, पाहायचं आहे. सध्या कोठा अवेलेबल होता आणि कोठा अवेलेबल असल्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना चांगल्यापैकी कंपनीची निवड करायची असते, चांगली कंपनी घ्यायची असते, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ते चेक करून कंपनी आपलं काय करायचं आहे, निवड करायची आहे. ऑप्शन वगैरे आलेले आहे. धन्यवाद.